लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। आज सकाळपासून हप्ता वाटपाला सुरुवात झाली। आज पुन्हा हप्ता वाटपाला सुरुवात झाली। ज्या लाडक्या बहिणींना काल पैसे भेटले नव्हते त्या लाडक्या बहिणींना आज सकाळपासून हप्ता वाटपाला सुरुवात झाली। तुम्हाला मी पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। आणि बघा लाडक्या बहिणींनो, काल दुपारी वाटप सुरू झालं होतं, संध्याकाळी वाटप सुरू झालं होतं आणि संध्याकाळी बऱ्याच लाडक्या बहिणी वाचल्या होत्या, बऱ्याच लाडक्या बहिणी राहिल्या होत्या। त्या लाडक्या बहिणींना बघा आजच्या सकाळच्या शिफ्ट मध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी पुराव्या सहित दाखवणार आहे। किती लाडक्या बहिणींना काल पैसे भेटले सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर मी माहिती देत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या ट्रिक्स गुरु चॅनलला तुम्ही जर नवीन असाल जॉईन करून घ्या, सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं चॅनल आहे। चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करूया। आज हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे जमा झालेत पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि आज का काल तुम्हाला पैसे वाटप झालेत आणि टायमिंग सांगा। लाडक्या बहिणींनो, टायमिंग सांगणं खूप गरजेचं आहे। कोणत्या टायमिंगला तुम्हाला पैसे जमा झाले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। चला सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला। बघा लाडक्या बहिणींनो, आज पुन्हा वाटप सुरू झालेलं आहे। आज कुणाला हप्ता मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हप्ता वाटप होणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। आणि लाडक्या बहिणींनो, एक अजून आनंदाची बातमी तुम्हाला सांगतोय, लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची बातमी, लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। कुणाकुणाला हप्ता लाभार्थ्यांना जास्त भेटणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा। आणि अजून एक गुड न्यूज तुम्हाला देणार आहे, ती गुड न्यूज पण तुम्हाला या लेक्चर मध्ये भेटणार आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी दाखवत आहे, कालचं वितरण बघा। सर्वात फास्ट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे लाडक्या बहिणींनो। काल 4 नोव्हेंबरला मंगळवारी या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि बघा काल संध्याकाळी वाटपाला सुरुवात झाली होती। 4 ते 7-8 च्या दरम्यान हे जोरात वाटप सुरू झालं होतं लाडक्या बहिणींनो। तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी पुराव्यासहित दाखवत आहे। बघा संध्याकाळी 4 ते 8 च्या दरम्यान हे हप्ता वाटप सुरू झालं होतं। 1,500 रुपये बघा, 1,500 रुपये जवळजवळ 74 लाखापेक्षा जास्त महिलांना हे कालच्या टप्प्यामध्ये संध्याकाळच्या टप्प्यामध्ये वाटप झालं। अजून याच्यामध्ये वाढ झाली असेल तरी तुम्हाला मी नंतर अपडेट करून सांगेल, पण 74 लाखापेक्षा जास्त महिलांना काल या ठिकाणी रात्रीच्या टप्प्यात म्हणजे संध्याकाळच्या टप्प्यामध्ये वाटप झालं होतं। 4-4:30 च्या दरम्यान या ठिकाणी पटपट पटपट तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाली होती। आणि बघा 500 रुपये हप्ता जमा झालेल्या लाडक्या बहिणी आहेत। 2,13,000 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना या ठिकाणी 500 रुपये जमा झालेले आहेत। बघा तुम्ही म्हणत असाल की सर 500 रुपये कशाचे आहेत, तर ज्या लाडक्या बहिणींना इतर योजनेमधून पीएम किसान योजना असेल, पीएम नरेंद्र मोदी योजना काय असेल त्याच्यातून शेतकरी ताई जे आहेत त्यांना इतर योजनेमधून 1,000 रुपये भेटतात, मग त्यांना 500 रुपये लाडक्या बहिणीचे भेटतात। अशा जवळजवळ 2,13,000 प्लस महिलांना या ठिकाणी हप्ता काल या ठिकाणी संध्याकाळच्या टप्प्यामध्ये वाटप झाले। अजून ह्याच्यामध्ये संख्येत वाढ झालेली असणार आहे लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, अपडेट तुम्हाला ती नंतर अजून देईलच मी। त्याच्यानंतर बघा 4,000 रुपये हप्ता कुणाला वाटप झाला आहे का? बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणतील की हे 4,500 रुपये कोस काय कशाची बोलतायत तुम्ही? तर ज्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता, 13वा हप्ता, 14वा हप्ता भेटलेला नाहीये, त्यांना 15वा हप्ता भेटला, 16वा पण हप्ता भेटला, पण त्यांना 4,500 रुपये ह्या 3 हप्त्याचे भेटलेले नाहीयेत। सरकारने हे पैसे अजून दिलेले नाहीयेत, कारण की त्या पात्र असल्यामुळे 15वा 16वा हप्ता भेटला, पण त्यांना मागचे 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये। सरकारने तो पण हप्ता टाकायला पाहिजे होता। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला असं वाटतंय का की 12वा 13वा 14वा हप्ता पण भेटायला पाहिजे? कोणकोणत्या अशा लाडक्या ताई आहेत आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचं, मी याद्या बनवायला चालू केली आहे। नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये असं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की या याद्या आपण पुढे आता ज्यावेळेस आधी तटकरे मॅडम किंवा मी मोठे जे अधिकारी असतील किंवा जे मंत्री साहेब त्यांना मी भेटायला जाणार आहे, त्यांना मी हे सगळ्या याद्या दाखवणार आहे, त्यांना सगळ्या गोष्टी दाखवून, त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि 12वा 13वा 14वा हप्ता तुम्हाला भेटला नाही कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे लाडक्या बहिणींनो। आणि बघा 36 जिल्ह्यामध्ये काल वाटप झालेलं आहे आणि आज पण या ठिकाणी सुरुवात झाली। बऱ्याच लाडक्या ताई अशा होत्या काल की ज्यांना पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नागपूर असेल, ठाणे असेल, अशा अजून मुंबई असेल, अशा बऱ्याच लाडक्या ताई होत्या ज्यांना 4:30-5-6च्या दरम्यान पैसे नव्हते आले, 7च्या दरम्यान पैसे नव्हते आले, पण आज लाडक्या बहिणींनो सकाळपासून या ठिकाणी त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मी पुराव्यासही सगळ्या गोष्टी दाखवतो, काळजी करायची गरज नाहीये लाडक्या बहिणींनो। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता
पुण्यामध्ये कधी येणार पैसे, या ठिकाणी काल विचारलं होतं बघा हा प्रश्न, पुण्यामध्ये कधी येणार 17 तासापूर्वी. बघा तुमच्या समोर दिसते कमेंट आहे, 17 तासापूर्वीची कमेंट म्हणजे कालची कमेंट आहे. पुण्यामध्ये कधी येणार पैसे, म्हणजे पुण्यामध्ये काल पैसे यायला सुरुवात झाली नव्हती, म्हणजे लाडक्या ताईला आले पैसे, पण बऱ्याच लाडक्या ताई काल राहिल्या होत्या पुण्यामधल्या, त्यांना पैसे काल आले नव्हते. आता बघा त्याच्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी एक कमेंट तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मला आत्ताच आले पुण्यामध्ये, बघा या ठिकाणी बघा 30 मिनिटापूर्वीची ही कमेंट तुम्हाला दिसते. या ठिकाणी तुम्हाला आरती मॅडमनी ही कमेंट टाकलेली दिसते, आरती दीदीने ही कमेंट टाकलेली दिसते. तर लाडक्या ताईंनो पुण्यामध्ये अशा कोणी लाडक्या ताई आहेत का आज ज्यांना पैसे जमा झालेत किंवा काल पण जमा झालेत? पुण्यामधल्या ताई, नाशिक मधल्या ताई, पटपट आपलं नाव सांगायचंय, या ठिकाणी नाशिक किंवा पुणे सांगायचंय, आणि तुम्हाला या ठिकाणी कधी पैसे जमा झाले पटपट सर्वांनी सांगायचंय, कारण की हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. आणि आज उद्या आणि परवा जसे परवापर्यंत हप्ता वाटप चालणार आहे, काळजी करायची गरज नाहीये. तर बऱ्याच लाडके म्हणतील की सर अजून पण आम्हाला आज पण पैसे जमा झाले नाही. काळजी करू नका लाडके, दुपारचा पण टप्पा असतो, संध्याकाळचा पण टप्पा असतो, काळजी करायची गरज नाहीये. परत तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय, तुम्हाला हात जोडून विनंती, जरी आले नाही काळजी करू नका, आज उद्या परवा या 3 दिवसात अजून वाटप होणार आहे. तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील, काळजी करायची गरज नाहीये. सर या ठिकाणी बघा आले 1,500 रुपये ऑक्टोबरचा, पालघर जिल्ह्यामधल्या बघा या ठिकाणी कमेंट आलेली आहे, पालघर जिल्ह्यामध्ये पण पैसे आलेत, म्हणजे सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत, काळजी करायची गरज नाहीये. पण ज्या जिल्ह्यामध्ये पुणे असेल, नाशिक असेल, अशा बऱ्याच लाडके ते राहिले असतील, काळजी करू नका. नागपूर जिल्हा असेल, राहिले असतील, काळजी करू नका. बघा आज 7 वाजता 1,500 रुपये ठाणे सकाळी ठाणे या ठिकाणी आलेला आहे. बघा पालघर आलेला आहे, ठाणे आलेला आहे, पुणे पण या ठिकाणी आलेलं तुम्हाला दिसत आहे. 9 तासापूर्वी म्हणजे ही कालची कमेंट आहे, म्हणजे कालची ही कमेंट आहे 9 तासापूर्वी, म्हणजे त्यांना या ठिकाणी काल संध्याकाळी 7 वाजता, बघा लक्षात घ्या 7 वाजता त्यांना हे पैसे जमा झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा नाशिकमध्ये नाही आले दादा अजून, बघा नाशिकमध्ये म्हणजे कालची कमेंट आहे, नाशिकमध्ये हे पैसे जमा झाले नव्हते. कालच्या संध्याकाळच्या सेशन मध्ये टप्प्यामध्ये कालच्या लाडक्या ताईंना, पुणे नाशिक मधल्या ताईंना बराच प्रॉब्लेम झाला होता. तर नाशिक मधल्या कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की तुम्हाला पैसे आले का नाही, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि खूप महत्त्वाची माहिती लाडक्या ताईंनो तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे, काळजी करू नका. थँक्यू दादा, तुम्ही जे बोलता ते खरंच होतं, आज 16वा हप्ता मिळाला, असेच आमच्यासाठी न्यूज काढत जा. तुझे खूप खूप धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच लाडक्या ताईंनो. बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना ऍडव्हान्स मध्ये बातम्या दिल्या जातात, कारण की लाडक्या ताईंनो आपल्याकडे सगळ्या बातम्या अगोदर येतात, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आपण जे बोलतो ते तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतं. या ठिकाणी बघा लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे, तुमच्यासाठी झगडत आहे, आणि तुमच्यासाठी बघा EKYC संदर्भात खूप मोठा लढा मी चालू केलेला आहे. परत सांगतोय, ज्या लाडक्या ताईंना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, किंवा ज्या पतीपासून दूर राहतात त्यांच्यासाठी, आणि ज्या लाडक्या ताईंना EKYC मध्ये चुका झाल्यात त्या अपडेट करण्यासाठी मोठा आपण लढा चालू केलेला आहे. मी या ठिकाणी या ठिकाणी दररोज बऱ्याच पत्रकारांना, बऱ्याच मंत्री साहेबांच्या पीएनना, या ठिकाणी आमदार खासदारांच्या पीएनना यांना मेसेज करून, फोन करून विचारत आहे की बाबा हा निर्णय लवकरात लवकर घ्या. तर आपल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ह्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला वेळ भेटला तर या ठिकाणी काय होणार आहे, म्हणजे त्या मंत्री साहेबांना आपल्याला भेटण्याची मीटिंग आपण फिक्स करणार आहोत. बघा निवडणुका चालू असल्यामुळे त्या धावपळीमध्ये आपल्याला वेळ भेटत नाही मंत्र्यांचा, किंवा मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्य ठाकरे मॅडम असतील, याचा निवडणुकीमध्ये थोडा वेळ त्यांचा भेटत नाही. पण या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी बोललेलं की आपण लवकरच भेटूया, त्याच्यामुळे लवकरच त्यांना मी भेटून आपल्या सगळ्या ह्या मागण्या मी त्यांना देणार आहे. पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, EKYC संदर्भातला आपला मुद्दा मी सरकार पुढे मांडलेला आहे, पुढाकार पण घेतलेला आहे, आणि आपली ही मागणी त्यांना भेटलेली पण आहे. परत सांगतोय, सरकारपर्यंत आपली ही मागणी पोहोचवलेली आहे, आपण काळजी करायची गरज नाहीये. पण 18 तारखेच्या आधी हा निर्णय व्हायला पाहिजे. याच्या संदर्भात आपल्याला लवकरात लवकर अजून हे करायचं, सपोर्ट तुम्ही करा. तुम्हाला सगळ्याला वाटत असेल तर सगळ्यांनी सपोर्ट कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय, आणि सपोर्ट आहे, सहमत आहे, या ठिकाणी पाठिंबा आहे असे कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.